सकाळी मी जेव्हा उठली होती तेव्हा ऊन होतं आणि आत्ता बघताना म्हणजे ग्रेशू जशी स्कूलला जायला रिक्षा आली 8 वाजता तसं पाऊस चालू झाला आणि आत्ता जस्ट पाऊस पडून गेला. बारीक पाऊस चालूच आहे हलकासा. तर चला हे मी पटकन आवरून घेते आणि तुमच्यासोबतही थोडक्यात शेअर करते. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर मी कुकर लावलेला आहे आणि हे सगळं आता मला आवरायचं आहे, पण हे मी थोडं बाजूला ठेवून देते आत्ता. सध्या तर ते आवरत नाही आहे मी. इथे काही हे मखाणे घेऊन आलेत आणि इथे हे हँडवॉशचे सॅशे जे संपले होते ते पण घेऊन आलेत. आता ते हँडवॉश बनवून ठेवायचं, ती बॉटल जरा क्लीन करायची. त्यानंतर इथं आहे खारीक आणि हे आहेत काजू, बदाम आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स जे लागतात ते सगळे घरात आहेत म्हणून हे एवढेच घेऊन आले. हे एवढे संपायला आलेले म्हणून हे घेऊन आले. हे पण आहेत, फक्त हे पूर्ण संपलेले, सो हे घेऊन आलेले हे सॅशे जे आता मला बनवायचं आहे. आणि इथे ना पहिला हे आम्ही लावताना तिकडे चुकीच्या जागी आम्ही ड्रिल केलं होतं, तर त्याच्यासाठी मग इथे मी डबल टेप लावून त्याच्यावरती एक हे लावणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात, कारण हेडफोन मी इथं असं अडकून ठेवते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो इथे. आणि हे दिवे जे वापरलेच गेले नाही आहेत तसेच्या तसेच आहेत. ग्रेशूने पेंट केलेले आहेत हे 2 आणि हे तसेच आहेत. आता पुढच्या वर्षी हेच वापरता येतील म्हणून मी असेच ठेवून दिले, कारण एक्स्ट्रा आणले होते आणि यावेळी पावसामुळे ते जास्त लावता आले नाही, त्याच्यामुळे हे ठेवून. आणि इथे जे यूज केलेले दिवे आहेत तर आता ते हे घाण झाले तसे, पण हे मी आज क्लीन करणार नाही आहे, कारण अगदी 2 दिवसावर तुळशीची लग्न आलेत. ते झाल्यानंतर एकत्रच क्लीन करेन आणि मगच त्याला व्यवस्थित ठेवून दे. आणि आत्तासुद्धा पाऊस पडून गेला आहे. दरवेळेला मी कपांचे सेट घेऊन येते, पण माझ्या हातात काही ते टिकत नाहीत. आता हा मी घेऊन आले, बघू किती महिने टिकतो. 2 महिने जास्तीत जास्त माझ्या हातात टिकतात, त्याच्यानंतर टिकत नाहीत. जी तुम्हाला मी दाखवलं होतं चुकीच्या जागी ड्रिल केलं त्या ठिकाणी मी असं ते डबल टेप लावून हे केलं आणि तिथं हेडफोन ठेवला मी. तिथं ग्रेशूची ID सुद्धा ठेवते मी, तर अजून ID तर दिलेलं नाहीत स्कूलमधून तिच्या, त्यामुळे हेडफोन ठेवते मी सध्या तिथं. तर असं काहीतरी जुगाड मी करत असते घरात. तर हे ते असं दिसतं. मी आत्ता बनवते ड्रायफ्रूट्सची पावडर. ग्रेशूला आणि तिच्या पप्पांना मिल्कमध्ये घालून द्यायचं म्हणते मी रोज रात्रीचं. ते लोक घेतील, मला नाही आवडत मिल्क, त्याच्यामुळे मी शक्यतो नाही घेत, पण बघू कधीतरी एखाद दिवशी हे मला माहिती आहे थोडंसं फोर्सफुली का होईना पण देतीलच. तर त्याच्यासाठी मी इथे वापरणार आहे मखाणे, बदाम, त्याच्यानंतर खारीक आहेत, खारीक, आणि इथे आहे काजू, आणि माझ्याकडे हे सनफ्लॉवर सीड्स आहेत. अजून याच्यामध्ये बरेच सीड्स पडतात, पण ते आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत. सो जेवढे आता आहेत ना तेवढे मी बनवते. मी ग्रेशू लहान असताना तिला करून द्यायची हे, पण आता मध्यंतरी सोडूनच दिलं होतं मी असं हे सगळं, पण आता परत ट्राय करते. तर बघूया आता ग्रेशू जर व्यवस्थित पीत असेल हे सगळं तर मग तिच्या पप्पांना तर लागणारच आहे हे सगळं. काय चालू आहे तुझं? तर बघू, हे आता बनवते मी, थोड्या प्रमाणामध्ये बनवते, परत आणता येईल. आणि हे माझ्याकडे काजूचे पहिला जे आणलेले पॅकेट होते तेही आहेत, तर बघू त्यातलं मी काजू आणि हे खारीक कमी प्रमाणात वापरणार आहे, कारण हे उष्ण असतं त्याच्यामुळे. तर पटकन बनवून घेते आणि तुमच्यासोबतही शेअर करते. हे सगळे ड्रायफ्रूट्स मी स्लो गॅसवर भाजून घेतले, म्हणजे थोडेसे अगदी हलकेसे डाग झालेले आहेत. आणि मी ऑलरेडी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. तर आता मी ग्राइंड करून देते. 2 बॅचेसमध्ये मी वाटणार आहे हे, कारण हे एवढे एकत्र नाही बसणार, सो त्यामुळे. तर चला हे पटकन वाटून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर हे ग्राइंड करून झालेलं आहे. छान अशी पावडर आहे, छान झाले पावडर. आता हे मी काढून ठेवते आणि हे दुसरं जे बॅच आहे ही पण वाटून घेते. ग्रेशूचा अभ्यास चालू आहे, भरपूर अभ्यास झालेत. आता FA3 एक्झाम आहे तिची नेक्स्ट मंथमध्ये, आणि त्याच्या रिव्हिजन खूप सारे असतात, टेस्ट असतात, तर तो अभ्यासही चालू आहे. थोडीशी ती कंटाळली म्हणून आता TV बघत बसले. जस्ट आमचं जेवण झालं, जेवण झाल्यावरच मी हे करायला घेतलं. अजून भांडे घासायचे आहेत, बाकीचा छोटी मोठी कामं आपली असतातच गृहिणींची, तशी माझीही थोडीफार आहेत. तर मी आता हे काढून घेते आणि पटकन हे बनवून घेते. साईड बाय साईड ग्रेशूचा अभ्यास पण घेते मी, त्याच्यामुळे सध्या मी लॉंग व्हिडिओ बनवत नाही आहे, कारण ग्रेशूचा अभ्यास वाढल्यामुळे खूप अभ्यास देतात त्यांना, तर तिचा अभ्यास वाढल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी तिला, नंतर बाकी सगळ्या गोष्टी. पण आता यूट्यूब पण मी स्वतः सिलेक्ट केलं आहे, माझी चॉईस आहे म्हटल्यावर इथे पण मी लक्ष देणं गरजेचं आहे. सो त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ मी टाकते, जसं जमेल तसं मध्ये मध्ये लॉंग व्हिडिओ पण. एवढी पावडर झालेली आहे आता, ही मी बर्नीमध्ये भरून ठेवते,
माझ्याकडे आत्ता काचेची बरणी नाही आहे, त्यामुळे मी आता प्लास्टिकच्याच बरणीमध्ये भरून ठेवणार. पण बघू, डीमार्टला जर जाणं झालं तर मी नक्की काचेची बरणी घेऊन येईल. तर एवढी बरणी भरून झालेलं आहे हे, आणि आता मी ठेवून देते. आत्ता रेशूचं लेट जेवण झालं आहे आणि अभ्यासामुळे ती खूप कंटाळते, त्यामुळे तिला आत्ता प्यायची इच्छा नाही आहे दूध. तर ठीक आहे म्हटलं, उद्यापासून त्यांना द्यायला चालू करेन. बघू, हे घेतले तर ह्यांच्यासाठी मी बनवेन, मला तर इच्छा नाही आहे प्यायची आता. तर चला, हे ठेवून देते. आणि आता हे सगळं आवरायचं आहे नेहमीप्रमाणे. इकडं रेशूचा अभ्यास तर चालू आहे आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आता ठेवून द्यायचे. चला, हे सगळं आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. बाय.